नमस्कार सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिपचा 5वा टॉपिक शिकणार आहोत तो म्हणजे लिंग. आणि या पाठामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. लिंगाचे 3 प्रकार पडतात: पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. आता मुलांना हा प्रश्न पडतो की पुल्लिंग म्हणजे काय, स्त्रीलिंग म्हणजे काय आणि नपुंसकलिंग म्हणजे काय असते. तर ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा ते स्त्री जातीचे आहेत हे आपल्याला कळते, त्यालाच आपण लिंग असे म्हणतो. तर ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते आणि ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते. ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला आपण नपुंसकलिंग म्हणू शकतो. बघा, पुढील उदाहरणे पहा. रमेश मैदानात आला, तिची वही हरवली, बागेत फुले उमलली. वरील वाक्यातील रमेश, वही, फुले ही नामे आहेत. आता या नामांचे लिंग पाहूयात. रमेश, वही आणि फुल. तर मुलांनो, आपल्याला पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला दिलेल्या शब्दाच्या समोर आपल्याला काय करायचं आहे? लिंग ओळखण्यासाठी तो, ती आणि ते लावायचं आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की तो लावल्यानंतर पुल्लिंग आहे तो शब्द, ती लावल्यानंतर स्त्रीलिंग आहे आणि ते म्हटल्यानंतर नपुंसकलिंग आहे. जसं की आता आपण म्हणू शकतो राम, तो म्हणतो. पुल्लिंग शब्दासाठी आपण तो यूज करतो, स्त्रीलिंगसाठी ती यूज करतो आणि नपुंसकलिंगसाठी ते यूज करतो. लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे. जसं की आपण ओळखू शकतो झाडांना, तर या ठिकाणी झाडांना, तर या ठिकाणी आपण एकवचन जर करून त्याचं पाहिलं तर झाड, आणि झाडासाठी तो झाड आपण म्हणू शकत नाही किंवा ती झाड पण म्हणू शकत नाही, तर आपण काय म्हणतो तर ते झाड. आता ते लागलेलं आहे म्हणून या ठिकाणी तो शब्द हा नपुंसकलिंग झालेला आहे. तर बहुवचन किंवा आदरार्थी नामाचे लिंग ओळखता येत नाही म्हणून ते नाम एकवचनी करूनच आपण त्याचे लिंग ओळखायचे आहे. पुल्लिंग नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो. आता मी वर सांगितल्याप्रमाणे स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो आणि नपुंसकलिंग नामाचा उल्लेख ते या शब्दाने केला जातो. तर तो घोडा, तो फळा, तो ढग, तो चांगुलपणा हे सगळे पुल्लिंगी नामे आहेत. ती नदी, ती मुलगी, ती लेखणी, ती हुशारी हे स्त्रीलिंगी नामे आहेत. ते मूल, ते फूल, ते शेत आणि ते धैर्य हे सगळे काय आहेत तर नपुंसकलिंग नामे आहेत. चला तर आता आपण पुढे पाहूयात. काही स्त्रीलिंग आणि पुल्लिंग नामाचे ठराविक काही रूपे दिलेली आहेत पुढीलप्रमाणे. जसं की या ठिकाणी एका साईडला दिलेलं आहे, हे बघू शकतात तुम्ही की पुल्लिंग परत दिलेलं आहे स्त्रीलिंग. तर माळी हा शब्द पुल्लिंग आहे तर त्याचा स्त्रीलिंग शब्द काय होतो? माळीन. देव, देवी. तरुण, तरुणी. कोकिळ, कोकिळा. शिक्षक, शिक्षिका. सासरा, सासू. आता आपण या ठिकाणी पाहूया की जसं ह्युमन्समध्ये किंवा माणसामध्ये जसं लिंग पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आहे त्याचप्रमाणे प्राण्यांमध्येही आढळतात. कुत्रा, कुत्री. पाटील, पाटलीन. चिमणा, चिमणी. कोळी, कोळीन. गायक, गायिका. राजा, राणी. वाघ, वाघीण. बालक, बालिका. लेखक, लेखिका. आजोबा, आजी. गवळी, गवळण. पती, पत्नी. काही नामांची स्त्रीलिंगी रूपे हे स्वतंत्रपणे होतात. जसं की बाहू, बहीण. उंट, सांडणी. मोर, लांडोर. काही मुलं या ठिकाणी चूक करू शकतात. बघा, मोर म्हटलं की मोरणी म्हणू शकतात, उंट म्हटलं की उंटणी म्हणू शकतात. तसं नाही, तर उंटची स्त्रीलिंग आहे सांडणी आणि मोराचं स्त्रीलिंग आहे लांडोर. पुरुष, स्त्री. बैल, गाय. दीर, जाऊ. नर, मादी. पुत्र, कन्या. बोकड, शेळी. वडील, आई. बोका, भाटी किंवा मांजर. या ठिकाणी बोका हा पुल्लिंग शब्द आहे आणि भाटी किंवा मांजर हे स्त्रीलिंग शब्द आहे. हाही तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवावा लागेल.
नवरा बायको. तर या ठिकाणी खाली बघूयात आपण काही सजीवांची नामे आणि त्यांचे लिंग. आता सजीव म्हटल्यानंतर तर आपल्याला लिंग लवकर ओळखता आलंच पाहिजे. आपण मुलगा म्हटल्यानंतर त्याच्या अगोदर तो मुलगा म्हणतो, तो कुत्रा, तो घोडा, तो बैल, तो मेंढा, तो चिमणा, तो रेडा किंवा महिष. मुलांनो, म्हैस हे स्त्रीलिंग नाम आहे तर महिष हे पुल्लिंग नाम आहे. मुलगी ती मुलगी, कुत्री ती कुत्री, घोडी ती घोडी, गाय ती गाय, मेंढी ती मेंढी, चिमणी ती चिमणी, रेडा म्हैस म्हणजे ती रेडी किंवा ती म्हैस असते. तर या ठिकाणी नपुसक लिंग पण तुम्हाला दिलेले आहेत बरं का. तर मूल आपण म्हणतो, ते मूल झाडाखाली बसले आहे, तर त्या ठिकाणी ते हे नपुसक लिंग आहे. ते पिल्लू, ते शिंगरू, ते वासरू, ते मेंढरू, ते पाखरू, ते रेडकू. तर अशा प्रकारे आपण सजीव नामे आणि त्यांचे काही लिंगही पाहिलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की काही नामे आणि त्यांचे लिंग. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आंबा म्हटलं की आपण तो आंबा म्हणतो, चंद्र म्हटलं की तो चंद्र, भात तो भात, अंगठा तो अंगठा, बगीचा तो बगीचा, वृक्ष तो वृक्ष, देश तो देश, फळा तो फळा, समुद्र तो समुद्र म्हणतो आपण, ती समुद्र म्हणतो का, नाही. ते समुद्र म्हणतो का, तर नाही. प्रकाश तो प्रकाश, डोंगर तो डोंगर, सूर्य तो सूर्य. आता स्त्रीलिंगी नामे बघूया. पपई ती पपई, चांदणी ती चांदणी, भाजी ती भाजी, करंगळी ती करंगळी, बाग ती बाग, फांदी ती फांदी, मातृभूमी ती मातृभूमी, शाळा ती शाळा, शाळा हा शब्दही स्त्रीलिंगी आहे, लाट ती लाट, सावली ती सावली, दरी ती दरी, मेणबत्ती ती मेणबत्ती. आता या ठिकाणी नपुसक लिंग बघायचं आहे. केळे ते केळे, चांदणे ते चांदणे, वरण ते वरण, बोट ते बोट, फूल ते फूल, झाड ते झाड, राष्ट्र ते राष्ट्र, पुस्तक ते पुस्तक, पाणी ते पाणी, ऊन ते ऊन, टेकाड ते टेकाड, तेज ते तेज. या ठिकाणी मुलं पुस्तक तर तो पुस्तक म्हणता येणार नाही, तर हे पुस्तक हे नाम नपुसक लिंग आहे. कारण की पुस्तकाला उद्देशून बोलत असताना आपण ते पुस्तक मला दे आपण असं म्हणतो, म्हणजे या ठिकाणी पुस्तक हा शब्द ही नपुसक लिंगच आहे. या ठिकाणी तुम्हाला लिंग या टॉपिकवर स्वाध्याय दिलेला आहे, तर तुम्हाला हा स्वाध्यायही पूर्ण करायचा आहे. हा तुम्ही पाहू शकतात. आणि हा व्हिडिओ स्कॉलरशिपच्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पाहू शकतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.